आदमापूर तीर्थस्थळी रथोत्सवावेळी वाटप करण्यात आलेल्या उघड्यावर ठेवलेल्या लस्सीमुळे विषबाधेचा प्रकार समोर आला आहे. लस्सी घेतल्यानंतर काही भाविकांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने रात्री सुमारे 11 वाजता त्यांना मुरगुड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रथोत्सवाच्या निमित्ताने सेवाभावी संस्था व तरुण मंडळीकडून भाविकांना लस्सी, थंड पाणी, सरबत, केळी आणि खिचडीचे वाटप केले जात होते. दुपारी सुमारे 12 वाजता लस्सी घेतलेल्या अनेक भाविकांना नंतर त्रास जाणवू लागला. या घटनेत आदमापूर, मुरगुड, गारगोटी, सरवडे आणि मडिलगे परिसरातील 100हून अधिक रुग्ण विविध रुग्णालयात दाखल झाले. मुरगुड ग्रामीण रुग्णालयात सर्व रुग्णांवर तातडीने उपचार करून त्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्यात आले. रुग्णांसाठी जेवणाचीही व्यवस्था रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली. अनेक भाविक दूरवरून भंडाऱ्यासाठी आले होते, मात्र या घटनेमुळे त्यांना अडचणीचा सामना करावा लागला. काही भाविक हेच पदार्थ घेऊन आपल्या गावी गेल्याची माहिती असून त्यांच्या प्रकृतीचीही प्रशासनाकडून माहिती घेतली जात आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.